कुठली गोष्ट हां. पहिला स्वतःला आवडली पाहिजे, तर ती तुम्ही जगाला विकू शकता. हा देश प्रोटीनवर डेफिशियन्स असल्यामुळे पुढच्या 25 वर्षे आमची कंपनी प्रोटीन आणि प्रोटीन यावरच काम करत राहणार आहे. हजारो कोटींचं एम्पायर उभं करण्यासाठी एक स्किल कोणतं लागतं? एकदा किंवा दोनदाच ही तुमची टेस्ट असते. बाकी तुमची क्वालिटी हीच तुम्हाला सर्व्हाइव्ह करू शकते. आधी लोकांना दूध म्हणजे दूध, बफेलो असो, काऊ असो किंवा अदर ॲनिमल्स असो, या सगळ्याचं मिक्स होऊन या ठिकाणी यायचं. आणि त्यामुळं आम्ही सुरुवात केली की हे आम्ही गाईचं दूध आहे आणि अच्छा. गाईच्या दुधाला वन ऑफ द बेस्ट ओळख म्हणून मी गोवर्धन हा ब्रँड. कमोडिटी बिझनेसमध्ये ब्रँड उभा करणं हे इम्पॉसिबल मानलं जातं. मग कसं पॉसिबल केलं हे? क्वालिटी प्रॉडक्ट देण्यासाठी जर तुमची धडपड असली तर ग्राहक कायम चालू असतो की ₹2 जास्त घे पण चांगलं प्रॉडक्ट दे. चीज जेव्हा आम्ही लॉन्च करण्याचा तेव्हा 2010ला एंटायर इंडियामध्ये 2 मोठे स्ट्रॉंग ब्रँड त्या तेव्हा होते आणि त्यांचं कन्झम्पशन हे मंथली 600 टन होतं आणि त्यांच्या समोर गोवर्धननी जाऊन चीज लॉन्च केलं. ते आम्ही 1200 टनाचा प्लांट टाकला. हा क्लास कोणता आहे जे ₹100 लिटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये लिटर असेल तरी सुद्धा हे दूध खरेदी करतात? बेस्ट काऊ जे आहेत हं. त्या 30-32 लिटरच्या आहेत. म्हणजे अच्छा. जी आमची सगळ्यात आवडती काऊ ज्याला आम्ही ऐश्वर्या म्हणतो, हां. शी प्रोड्यूस द 56 लिटर मिल्क पर डे. ओ. ज्याला आम्ही करीना म्हणतो, शी प्रोड्यूस द 48 लिटर मिल्क पर डे. भारतामध्ये बिझनेस करण्यासाठी आणि तेही फूड बिझनेस करण्यासाठी क्वालिटी महत्त्वाची आहे की नेटवर्क? बिझनेसेसला खूप अजून जगात स्पेस आहे. इंडियात तर अजून ग्रोथ स्ट्रॅटेजी तर मी सांगेल की अजून सुरू पण झालेलं नाही. येणारा काळ जो आहे पुढचा हा फक्त भारत आणि भारत असेल. भारतामध्ये दूध अनेक जण विकतात, पण एक जण असा आहे ज्यांनी याच दुधापासून एक एम्पायर उभं केलेलं आहे. शून्यापासून ते हजारो कोटींची कंपनी. एक साधा माणूस, ना फॅमिली बिझनेस ना शॉर्टकट, पण एक विजन होतं. भारताला प्रीमियम डेअरी देणार. मी बोलतीये पराग मिल्क अँड फूड्सचे चेअरमॅन देवेंद्र शहा यांच्याविषयी. आणि देवेंद्र शहा, गो चीज, गोवर्धन दूध याच्याविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. आपल्या आजूबाजूला हे प्रोडक्ट नेहमी असतात आणि तेच ब्रँड उभा करणारे देवेंद्र शहा आज स्टार्टअप महाराष्ट्राच्या आपल्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, तुमची जर्नी तसं तर मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. पण एक ऑनेस्ट प्रश्न, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला ना पैसा होता ना नेटवर्क होतं, तरी सुद्धा हा बिझनेस सुरू करण्याचा कॉन्फिडन्स कुठून आला? बेसिकली हा बिझनेस चालू करण्यासाठी मला जे प्रोत्साहन मिळालं ते मी ओरिजिनल कॅटल फीड पशुखाद्य गावोगाव या शेतकऱ्यांना सहकारात असलेल्या छोट्या छोट्या गावखेड्यावरच्या फार्मर्सना हे विकणं हा माझा बिझनेस होता. आणि अक्षरशः मोटरसायकलवर फिरून मी हा बिझनेस या ठिकाणी करत असताना 1988 टू 92 हा जर्नी माझा जो आहे तो हे यांच्यामध्ये विकण्यामध्ये. आणि कारण व्हाईट मिल्क रिव्हॉल्युशन जे आहे हे या कंट्रीमध्ये थँक्स टू डॉक्टर कुरियन यांनी आणलं होतं. आणि त्यामुळे या देशातल्या अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी त्याला पॉझिटिव्हली घेतलं होतं. कारण दर 10 ते 15 दिवसाची फ्रेश असणारी एक सायकल जी आहे पेमेंट मिळणारी, उत्पादन देणारी, ही सगळ्यात दुधा उत्पादनाची गरज होती. ती डॉक्टर कुरियनच्या इनिशिएटिव्हमुळं फार्मरनी टेक व्हेरी पॉझिटिव्हली. पण अनफॉर्च्युनेटली हा बिझनेस बिफोर दॅट 1992च्या आधी कोऑपरेटिव्ह आणि सेमी गव्हर्नमेंट यांच्यामध्ये होता. आणि ते लोक एवढं मिल्क कोपअप नाही करू शकले जेवढे भारतातले शेतकरी, खास करून महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू या स्टेटमध्ये जिथे काऊ मिल्क आहे. आणि तिथे मिल्क हॉलिडेज जे आहे वीकमध्ये ट्वाईस अ वीक, थाईस अ वीक, म्हणजे मिल्क उद्या सकाळी जगात 3,000चं पॉप्युलेशन आहे तिकडे 15,000 लिटर मिल्क असतं. पण उद्या सकाळी दूध कलेक्ट तुमची डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह घेणार नाही किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह घेणार नाही, कारण की त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही. आणि त्याच वेळा शहरात
चांगले मिल्क प्रॉडक्ट किंवा मिल्क हे अवेलेबल नसायचं बिकॉज ऑफ प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे ही संधी तुम्ही हेरली संधी वाटतं आता. म्हणण्यापेक्षा हां, मला असं वाटायला लागलं, की माझा पशुखाद्याचा बिझनेस जो आहे, हां. तो हाच व्यवसाय अडचणीत येतोय का काय? हं, हं, आणि पहिला हे शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना मदत करण्यासाठी 20,000 लिटरपासून 1992ला हं, हं. आम्ही हा बिझनेस चालू केला. अच्छा. तेव्हा हा बिझनेस डिलायसन्स अनेक बिझनेस या देशात झाले. हं, हं. फार्मा असेल, सिमेंट असेल, स्टील असेल. त्याच्यापैकी वन ऑफ हा बिझनेस आहे. हं, हं. त्यामुळं डे वनला मी 20,000 लिटरनी स्टार्ट केलं. हं. टू हेल्पिंग द फार्मर, या शेतकऱ्यांना मदत होईल आणि माझ्या या पशुखाद्याच्या व्यवसायाला स्टेबल मिळेल आणि एक नवा बिझनेस याच्यातून चालू होईल. आणि म्हणून मी 20,000 लिटरपासून आज चालू केलं. हं. आज 20 लाख लिटर आम्ही महाराष्ट्रात दूध गोळा ओह! करतोय. मला थेट फार्मर टू कन्झ्युमर ही जी प्रोसेस आहे त्याच्यावर यायचं आहे. पण त्याच्या आधी जेव्हा आपण मिल्क बिझनेसविषयी बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये एकतर मार्जिन कमी आहे आणि दुसरं म्हणजे कमोडिटी बिझनेसमध्ये ब्रँड उभा करणं हे इम्पॉसिबल मानलं जातं. हां. मग तुम्ही हा ब्रँड कसा उभा केला? कसं पॉसिबल केलं हे? ब्रँड जो आहे, हं, कारण देशभरात दूध प्रत्येक बेसिकली GCMA गुजरातकडनं एक मोठा ब्रँड हं, ते डिस्ट्रीब्यूट करायचे आणि महाराष्ट्रात या ठिकाणी सुरुवातीला आम्ही पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी तर गाईचंच दूध या ठिकाणी बेसिकली मोठ्या प्रमाणात 95-97% असल्यामुळे हं, हं. आणि त्याची एक वेगळी ओळख असावी म्हणून मी ब्रँडपासून सुरुवात केली, की मी प्रत्येक गोष्ट कुठे वेगळं संपवणार. हां. त्याआधी लोकांना दूध म्हणजे दूध. हं, मग ते बफेलो असो, काऊ असो किंवा अदर ॲनिमल्स असो, हं. ह्या सगळ्याचं मिक्स होऊन या ठिकाणी यायचं. अच्छा. हां, ओके. सेपरेट असं नॉर्म्स नव्हते. हं, हं, हं. आणि त्यामुळं आम्ही सुरुवात केली, की हे आम्ही गाईचं दूध आहे आणि अच्छा. गाईच्या दुधाला वन ऑफ द बेस्ट ओळख म्हणून मी गोवर्धन हा ब्रँड हं, हं. या म्हणजे एक ठिकाणी वेगळी आयडेंटिटी तुम्ही त्याला दिली. दिली. म्हणजे आत्ता असणारे जे कॉम्पिटिटर आहेत, हं, हं. ते डेअरी प्रॉडक्ट्स विकणारे होते. मी त्या ठिकाणी स्पेस पाहिला, हां. की काऊ मिल्क हं. हा सेपरेट डिफरन्शिएट, कारण की वर्ल्ड वाईड जे आहे, दूध खूप अनेक ॲनिमल्सचं असतं. हं, हं. पण माणसाला सूट होणारं, ह्युमन बिईंगला सूट होणारं हं, काऊ मिल्क ओन्ली सूट. कारण हं. की काऊचं बॉडी टेम्परेचर आणि तुमचं बॉडी टेम्परेचर हे सेम असल्यामुळे काऊ मिल्क इज अ व्हेरी डायजेस्टिव्ह, व्हेरी हेल्दी. हं, हं, हं. म्हणून आम्ही तो गोवर्धन हा ब्रँड या ठिकाणी लॉन्च केलं. लॉन्च केला. एकाच ब्रँडमुळे, हं, हं. एकाच नावात तुमच्या प्रॉडक्टचं डिफरन्शिएट, हं, तुमची वेगळी आयडेंटिटी हं, त्यामुळे सुरू झाली हं. आणि म्हणून या ब्रँडपासून आम्ही अच्छा. मग म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्रँड लॉन्च केला, त्यावेळेला हाच विचार केला होता का वेगळा काहीतरी विचार होता? फ्युचर तुम्हाला त्यावेळेला दिसलं होतं? की आपला हा ब्रँड एवढा मोठा होईल? सा सुरुवातीला हं, गाईचं दूध हे पिवळं असतं आणि बाकीचे दूध मिक्स केलं की ते व्हाईट असं दिसायला लागतं हं, हं, आणि आपल्याला पिवळं दूध कसं विकायचं आणि काय सांगायचं, हं, किती गोष्ट सांगणार आणि कुठल्याही ग्राहकाला किंवा कुठल्याही याला उपभोक्त्याला 2 लाईनमध्ये कसं सांगण्याचं आहे. हां. तर त्या ब्रँडमध्येच आम्ही त्याची जी आयडेंटिटी. आयडेंटिटी आहे, हां. ती त्याच्यात टाकली हं, आणि त्यामुळे गाईचं दूध हे पिवळंच असतं, हे सोनेरी असतं, हे हं, असं या ब्रँड नेममुळं झालं हं. आणि तो विचार करूनच झाला. फार्मर ते कन्झ्युमर थेट कंट्रोल घेतला. तर इथं प्रॉफिट या कंट्रोलमध्ये होतं का ब्रँडमध्ये होतं? प्रॉफिट ही स्ट्रेंथ जी आहे, हं. या ब्रँडमुळेच भेटले. हां. कारण की दूध हे सगळं एका रेटमध्ये ₹30 तर ₹30. हं, परंतु तुम्ही जर एवढे एफर्ट्स घेताय, प्रीमियमायझेशन घेता, सेग्रिगेट करताय प्रॉडक्टचं, तर तुम्हाला प्रीमियम कस्टमर कायम द्यायला तयार असतो. हं, हे की अल्टिमेटली क्वालिटी प्रॉडक्ट देण्यासाठी जर तुमची धडपड असली, हं, हं, तर ग्राहक कायम चालू असतो, की ₹2 जास्त घे, पण चांगलं प्रॉडक्ट दे. हं. आणि त्यामुळं आम्हाला जे काही स्ट्रेंथ भेटली, ती या ब्रँडमुळेच भेटली. मग त्याच्यानंतर अनेक गोष्टी ज्या उभ्या राहतात. हं, हं, पॉकेटमध्ये पैसा नाही, पण गोवर्धन ब्रँड आहे, हं, तर त्याच्यावर मग इन्व्हेस्टर येतो, हं.
फिनान्शियल एजन्सीज असतात, की बॅलन्स शीटच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कोणी जर पाहत असतं, हं, तर तो तुमची आयडेंटिटी जे ब्रँडची आहे, हं, ती या ठिकाणी खूप हेल्पफुल ठरत असते. आणि ब्रँड खास करून मी फूडमध्ये सांगेल, हं, की ब्रँड तुम्ही डेव्हलप करू शकता. हं, एकदा किंवा दोनदा मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, की तुम्ही खूप चांगला ब्रँड नवा दिसतोय. हं, पण तुमच्या टंकला, तुमच्या टेस्टला तो तो उतरला नाही, तर तुम्ही कितीही इन्व्हेस्ट केलात, हं, तर ते ग्राहक म्हणतात चांगलं आहे, पण मला नाही आवडलं. हं, पण त्याच्यासाठी जी एकदा किंवा दोनदाच ही तुमची टेस्ट असते. बाकी तुमची क्वालिटी हं, हीच तुम्हाला सर्व्हाइव्ह करू शकते. हं. आणि या 2 स्ट्रेंथवर आम्ही या ठिकाणी ही कंपनी आज उभी आहे. तुम्ही फार्मर टू थेट कन्झ्युमर ही जी हां, कल्पना आणलेली होती, त्यामागे नेमका काय विचार होता? विचार एवढाच आहे, हं, की पहिल्यापासून डे 1 पासून हजारो आणि आता 3,00,000 शेतकरी या कंपनीबरोबर दिवस-रात्र जोडलेले आहेत. आणि 5,000 जे माझे एम्प्लॉयी आहेत, या सगळ्यांना मी एक ॲज अ फॅमिली आणि यांच्याबरोबर यांच्यासाठी आपण जे एफर्ट्स घेऊ, ते या सगळ्यांना परिणामकारक ठरणार आहेत. म्हणून कितीही परिश्रम ठरले, तर सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, की एवढ्या बरोबर आपण एवढ्या घरात प्रत्यक्ष या ठिकाणी या गोवर्धनचा दिवा प्रत्येक घरघरात पोहोचतोय, त्याचा आनंद या ठिकाणी आहे. नेचर तुमची नियत हे हं, तुम्हाला त्या प्रॉडक्टमधूनच मिळणार आहे. त्यामुळं स्वतःला प्रॉडक्ट आवडल्याशिवाय जगाला तुम्ही विकू शकत नाही. हं. त्यामुळे हे एफर्ट्स आम्ही तेव्हाही घेतले आणि आजही घेतो. आणि तुम्ही ब्रँड्सविषयी बोलला. गोवर्धन ट्रेडिशनल ब्रँड आहे आणि गाईचं दूध म्हटल्यानंतर गोवर्धन. हां. त्याच्यानंतर पुढे तुम्ही गो चीज असेल किंवा एक प्रीमियम ब्रँड सुद्धा प्राईड ऑफ काऊज हाही निर्माण केलाय. मग आता प्रोटीनमध्ये सुद्धा वे प्रोटीनमध्ये सुद्धा एक अवतार हा ब्रँड तुम्ही क्रिएट करताय. तर हे 4-4 ब्रँड्स आणणं किती अवघड होतं? गोवर्धन दूध, हां, दही, घी हं, हे घरघरात आम्ही रीच झालो. हां, पण चीज जे आहे, हां, चीज जेव्हा आम्ही लॉन्च करण्याचा 2010ला हां, विचार केला. इनिशियली आमचं चीज एक छोटा प्लांट होता. पण पुढच्या जनरेशनची हं, व्हॉल्यूम असणार आहे, कन्झम्पशन असणार आहे. तेव्हा 2010ला एंटायर इंडियामध्ये 2 मोठे स्ट्राँग ब्रँड त्या तेव्हा होते. हं, हं, आजही आहेत. आणि त्यांचं कन्झम्पशन हे मंथली 600 टन होतं. त्यांची डिमांड जी होती ती मंथली 600 टन होती. आणि त्यांच्यासमोर गोवर्धननी जाऊन चीज लॉन्च केलं. हं. ते आम्ही 1200 टनाचा प्लांट टाकला. अच्छा. डबल द कॅपॅसिटी एंटायर नंबर 1, नंबर 2 ब्रँडच्या. हं, हं, तेव्हा खूप या ठिकाणी याच पद्धतीने केलं, की यांच्यासमोर कॉम्पिटिशन करायची असेल, इंडियातल्या कस्टमरला आपण अचानक या ठिकाणी एक नव्या याने जर गेलो चीजनी, हं, हं, तर आपल्याला वेळ, स्पेस खूप लागेल. हं. त्यामुळे या ठिकाणी चीज हे वेस्टर्नाइज प्रॉडक्ट आहे. हां. न्यू जनरेशनचं आहे. परंतु कल्चरली हं, पुन्हा गोवर्धनमधनं त्याला सपोर्ट कसा घ्यायचा? म्हणून गोवर्धनमधनं GO हा वेस्टर्नाइज हं. नेम आम्ही त्या ठिकाणी घेतलं. आणि गो आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे परत काऊ हां, गोमाता. हेही आलं. हं, त्यामुळे आम्ही आमच्या कल्चरपासून लांब गेलो नाही, संस्कृतीपासून लांब गेलो नाही. पण नव्या जमानाला अगदी निकनेमसारखं गो हा ब्रँड काढला. हं, हं, आणि मार्केटमध्ये जे इस्टॅब्लिश ब्रँड होते, त्यांनी आपलं ट्रेडिशनली क्यूब, स्लाइस हं. आणि ब्लॉक अशा टाईपचं चीज होतं. हां. पण बिझनेसच्या निमित्ताने मी जेव्हा जगातून फिरून परत येताना, हं. तर एब्रॉडला जेव्हा जायचे किंवा असे खूप प्रीमियम शॉपमध्ये जायचे, तर इम्पोर्टेड चीज त्यांच्या हातात असायचं. अच्छा. म्हणजे बाहेरून परदेशातून येताना हं, समजा फार बाहेर गेल्या हं. आणि येताना खास करून फॅमिलीसाठी काय आणणार? वाईन, चॉकलेट हां. आणि चीज. अच्छा. या 3 बाहेरून येताना लोकं घेऊन यायचे. हं, हं. आणि तो जो स्पेस पाहिला, की या 2 ब्रँडच्या पलीकडे लोक जाऊन इम्पोर्टेड चीज खाऊ हं. पाहतायत. इच्छितात. हां. तेव्हा फोकस आम्ही त्याच्यावर केला. अच्छा. म्हणजे ते इंडियामध्ये मिळत नव्हतं. मोझरेला चीज, हां. चीज फॉर पास्ता, चीज फॉर नॅचोस, फिश फॉर टॅकोस असे हां, खूप नवे प्रॉडक्ट जे आहेत. हां. हां, हे या ठिकाणी आम्ही पहिला त्याला टार्गेट केलं. आणि जे परदेशातून येणारे जे चीज होतं, हं, हं. तो स्पेस जो आहे, तो आम्ही या गो ब्रँडमध्ये हे केला. आणि एक इंटरनॅशनल प्रॉडक्टला
रिप्लेसमेंट म्हणून लोकांनी, कारण इंटरनॅशनल पण जगात फक्त गाईची दूध ओळखलं जातं हं, हं. आणि ते सेम चीज आम्ही बनवत असल्यामुळे त्याची टेस्ट आणि ती इज फार बेटर दॅन दॅट. आणि म्हणून ते कस्टमर आणि त्या चीजच्या ब्रँडला आम्ही गोवर या ठिकाणी लॉन्च 5 वर्षात हं. जे 600 टन मार्केट होतं, त्याला आम्ही आमचं 1200 टन ॲड झालं. वी अचीव्ह दॅट कॅपॅसिटी हं. अँड वी अचीव्ह द 35-36% मार्केट शेअर. पण जेव्हा तुम्ही हे लॉन्च केलं, त्यावेळेला असं असेल, की चीज तेवढं सामान्य माणसं खात नसतील. त्यांच्या ते परिचयाचंही नसेल. कारण बाहेरून जे येणारे हां, आहेत, हां. परदेशात जाणारे ऑब्व्हियसली ते हाय क्लास असतील. हां, हां. परदेशात जातायत म्हटल्यानंतर आणि ते तिथून घेऊन येतात. हां. पण आपल्या इथे जे सामान्य लोक होते, सामान्य जनता होती, त्यांच्या परिचयाचं चीज नव्हतं. मग तुम्ही चीज लॉन्च करत असताना लोकांनी काय म्हटलं तुम्हाला त्यावेळेला? नाही, आणि हे तर तोही एक एवढ्या मोठ्या लेव्हलवर? एका हं, बाजूला प्रीमियम ही जी गॅप होती, ते हं. सगळे प्रॉडक्ट तर आणलंय. हां, पण कॉमन माणूस हां, घरात करा ती चीज इतकं कंझ्युम नाही करत हां. किंवा करतही नसेल त्यावेळेला. हं. पण सँडविचवाला, रेकडीवाला हां, या सगळ्यांवर जे ग्रेटिंग करून चीज आहे ना, हां. ते त्याही वेळेस आणि आजही आहे, की छान असं तो ब्रेड दिसतच नाही, वर असं पफिंग केलेलं खूप चीज दिसतं आणि ती टेक्नॉलॉजी आमच्या गो चीजमध्ये आहे. हं, म्हणून कुठल्याही कॉमन माणसाला ते तिथे दिसताना दिसतं, अरे, इथं तर खूप छान चीज या ठिकाणी आहे. हं, तो आमचा अमिताभ बच्चनसारखा ब्रँड या ठिकाणी सँडविचवाला, स्ट्रीट फूड या हं, सगळ्यांनी या ठिकाणी त्या माध्यमातून कॉमन लोकांच्या हं. घरी आम्ही पोहोचलो. अच्छा. मग हे जे एवढ्या मोठ्या लेव्हलवर तुम्ही प्रोडक्शन सुरू केलेलं होतं चीजचं आणि लोकांपर्यंत मग कसं पोहोचवलं? मार्केटिंग त्याचं कसं केलं? मार्केट कसं कॅप्चर केलं 35%? इनिशियली तर हां. हा ब्रँड एकदम असा खूप मोठा मीडिया किंवा अशा पद्धतीने आम्ही स्टार्ट केलं नाही. हं, हं, 6 मेट्रोजमध्ये आम्ही अगदी कॉमन शेफ ठेवून, हं, कॉमन या ठिकाणी किटी पार्टीज असेल, महिला लेडीज वुमन्स क्लब असेल, हं, हं, म्हणजे अगदी संजीव कपूरला मी जेव्हा हा ब्रँड लॉन्च करायला, गो ब्रँड घेऊन जायला हं. पुण्यासारख्या ठिकाणी, तर स्ट्रीट फूडवर त्यांना असं त्या घेऊन किंवा त्याचा अक्षरशः जेव्हा रोड शो केला, हां. तर वुमन्स आर क्रेझी अच्छा. त्याच्यासाठी, संजीव कपूरसाठी. हं, हं, हं. म्हणजे आजपासून हां. 15-18 वर्षापूर्वी. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही असे छोटे किचन्समध्ये लोकांना असे कॅम्पेनिंग केले हं, हं. आणि स्मॉल कॅम्पेनिंग करता आज आम्ही हा ब्रँड अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी दरवर्षी एंडॉर्स करत असतात. म्हणजे फक्त तुम्ही जे रेडी मार्केट आहे त्याच्यावर डिपेंड नाही राहिला. कारण दूध असेल किंवा दही हे ट्रेडिशनली आपण वापरत आलेलो आहोत आणि ते लोकांना माहिती आहे, ते लोक खरेदीसुद्धा करतात. आणि जसं तुम्ही सांगितलं, की गावामध्ये तर दूध अवेलेबल होतं, हां, पण सिटीमध्ये क्वालिटी मिल्क नव्हतं. हां. ते मार्केट तर तुम्ही कॅप्चर केलंच. पण त्याचबरोबर हे तुम्ही क्रिएट केलं, लोकांपर्यंत ते पोहोचवलं आणि त्याच्यामुळे एक नवीन मार्केट तयार झालं. तर ही सगळी जर्नी नेमकी कशी होती? ही आयडिया तुम्हाला नेमकी कशी आली होती? असं आहे की या सगळ्या डेअरी प्रॉडक्ट्सची हां, एक वेगळे एफर्ट्स जो आहे, हां, की ज्याला दूध घेणं गरजेचं आहे, हां. तो तेवढं दूध घेऊन तेवढ्या एरियात सेल करून ते सॅटिस्फाईड व्हायचे आहे. हं, पण मी मिल्क हॉलिडेजमध्ये दूध घेतलं. हां, त्यामुळं फार्मरचा एवढं बॉन्डिंग होतं, की ज्याला आम्ही अडचणीत असताना इस्टॅब्लिश लोकांनाही आम्हाला या ठिकाणी उभं राहण्यासाठी काही हेल्प नाही केली. अडचणीत असणाऱ्या या ठिकाणी शेतकऱ्यांना ही कंपनी उभी राहिली. हं, हा देवेंद्र शाह उभा राहिला. त्यामुळं त्यांनी जे प्रोडक्शन वाढवलं, हं, हं, त्यामुळे मी कंटिन्यूअस हं, एका याच्यामध्ये समाधानी एका कंपनीने व्हायला हवं. हं, पण मी जितकं काम एफर्ट्स घेतोय, तेवढे परिणाम त्या शेतकऱ्यांना होतात हं, आणि ग्राहकांना देशातल्या, हं, अरे, वन ऑफ द गुड चॉईस वेगळं नवीन प्रॉडक्ट भेटलं हं, आणि त्याचा काऊ मिल्क असल्यामुळे त्याचा अरोमा, त्याचा रिचनेस हं, हे कामाचं समाधान असल्यामुळे मी याच्यात कंटिन्यूअस एफर्ट्स घेत राहिलो. हं, हं, नवीन R&D जे आहे, रिसर्च सेंटर्स जे आहेत, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट जे आहे, ॲज अ चेअरमन म्हणून कंपनीच्या याच्यात खूप कामं असतात. हं, पण हा सगळ्यात माझा प्रायोरिटीचा हं, नंबर वन सब्जेक्ट, हं, की याच्यावर मी स्वतः आणि माझी
30-35 लोकांची टीम. अच्छा. कंटिन्युअसली रिसर्च करत राहणं, प्रॉडक्ट हं. डेव्हलप करत राहणं. आपण गो चीज विषयी बोललोच, पण त्याचबरोबर तुम्ही एक प्राईड ऑफ काऊज म्हणून एक प्रीमियम ब्रँड सुद्धा लॉन्च केलेला आहे. आणि आपण जर इंडियन मार्केटमध्ये बघितलं तर एक प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. आता एखाद्या ब्रँडने जर समजा त्यांची प्राइस ₹2 वाढवली, तर लगेचच लोक दुसऱ्या ब्रँडचं दूध खरेदी करतात. मग हा ₹100 लिटरपेक्षाही जास्त महाग दूध, ही कल्पना नेमकी कशी आली होती तुमच्या डोक्यात? बेसिकली हा काऊ फार्म टाकण्याची कल्पना का आली? हां, हां, इथून हा जर्नी सुरुवात खरा होते. हां. सुरू आहे. कारण की इतक्या शेतकऱ्यांनी मला इतकं मोठं केलं, हं, ही कंपनी वाढवण्यासाठी हं, आणि त्यांच्यासाठी काहीतरी सतत काम करत राहत असताना, ब्रँड डेव्हलप करत असताना, एक लक्षात येत होतं, की कितीही रेट वाढून मिळाले किंवा दुधाचे दर, तरी शेतकरी हा समाधानी होत नव्हता. हं, म्हणून याच्यावर जगात फिरत असताना, जगातल्या ज्या काऊ आहेत, या ॲव्हरेजली 25 ते 30 लिटर दूध देतात हां, आणि भारतात त्यावेळा होतं, की जगात आपण मिल्क प्रोडक्शनमध्ये नंबर 1 आहोत. हं. पण मिल्क पर कावमध्ये प्रोडक्टिव्हिटी आपली सो लो अच्छा. आणि आपली प्रोडक्टिव्हिटी शेतकऱ्यांची या ठिकाणी त्यांच्या गायींची, त्यांच्या बफलोची वाढल्याशिवाय हं, त्यांना मिळणारे रेट हे समाधानी नसणार आहेत. हं. म्हणून हे काम कोणी गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे का स्टेटनी केलं पाहिजे का कुठल्या युनिव्हर्सिटीनी ॲग्रिकल्चर केलं पाहिजे? का केलं नाही याच्यात मी गेलो नाही. यांनी आपल्याला एवढं केलंय तर मी स्वतःच हां. या ठिकाणी एक रिसर्च फार्म टाकला. अच्छा. हां, ज्याच्यात आज आमच्याकडे मोठ्या अभिमानाने मी सांगतो, की हं. 6,000 ते 7,000 काऊज या ठिकाणी आहेत ओके. आणि या सगळ्या बेस्ट काऊ ज्या आहेत, हां. त्या 30-32 लिटरच्या आहेत. म्हणजे अच्छा. जी आमची सगळ्यात आवडती काऊ ज्याला हां, आम्ही ऐश्वर्या म्हणतो, हां. शी प्रोड्यूस द 56 लिटर मिल्क पर डे. ओह! ज्याला आम्ही करीना म्हणतो, शी प्रोड्यूस द 48 लिटर मिल्क पर डे. अच्छा. आणि याला कमर्शियल व्हायबल करण्यासाठी, हं, कारण दूध अतिशय उच्च दर्जाचं, कारण त्यांना फूड जे आहे, हं. अन्न जे आहे, रोज मेस असेल, अल्फा-अल्फा असेल, सोया असेल, हां, हां, हां. असं बेस्ट फूड त्यांना अच्छा. दिल्यानंतर ते दूध हे अतिशय न्यूट्रिशन आणि चांगल्या याचं असल्यामुळे हं, हं, हं. ते मार्केटमध्ये आम्ही प्रीमियम प्रॉडक्ट लॉन्च करत असताना हं, हं. कॉमन माणसाकडनं तुम्ही 2, 3, ₹4 जास्त सहज घेऊ शकता. हं, कारण ते म्हणतात, "नाही, आता याची प्राईस ही आहे, तर घेऊन टाकूया." हं, पण अति उच्च किंवा प्रीमियम हं, प्रॉडक्ट घेत असताना ते कस्टमर 10 वेळा विचार करतो, कारण तो त्या कष्टातूनच तिथे गेलेला असतो. हं, त्या प्रॉडक्टची ती व्हॅल्यू असेल तरच ते देतात. हं, म्हणून अनेक ठिकाणी आमचा अनुभव हा आहे, की त्या प्रॉडक्टला बेस्ट क्वालिटी असल्यामुळेच ग्राहक आज ₹120 लिटरनी. हं, इनिशियली जेव्हा आम्ही लॉन्च केलं, हं. तेव्हा मार्केटमध्ये ₹30 गोवर्धन किंवा बाकीचे प्रॉडक्ट असताना, तेव्हा आम्ही ₹90 हे लॉन्च केलं. अच्छा. हां, म्हणजे 3 पट जास्त होते. 3 पट 4 पट या ठिकाणी हां. होतात आणि आजही ₹120 लिटरनी या ठिकाणी आम्ही हे प्रॉडक्ट जेव्हा विकतो, तेव्हा त्याची हं. हां, ₹150 हा या ठिकाणी म्हणजे दिल्ली, ₹100 मुंबई पेक्षाही जास्त. जास्त. हां. मग हा क्लास कोणता आहे जे ₹100 लिटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये लिटर असेल, तरी सुद्धा हे दूध खरेदी करतात? असं नाही की हा कस्टमर प्रीमियमच आहे असं हां. नाही. अर्थात खूप सेलिब्रिटीज याच्यात 100% आहेत. हं, हं, हं. हां. आणि सेलिब्रिटीज हे फक्त कारण हे काही असं ते ब्रँड घेऊन फिरत नाहीत. हं, हं, पण हं. टेस्टमुळे त्यांना माहिती आहे की हे हे काय. पण एक मध्यम वर्गीय देखील आहे, हां, हां. की त्यांची मुलं दूध पहिलं पीत नव्हते. कारण रोज वेगवेगळ्या प्रकारची दुधाची वेगवेगळ्या ठिकाणून ते दूध जरी एका कंपनीचं येत असलं, हं, तरी ते हं. शुअर नसतं, की ते या फार्मचं आहे का तिथून आहे. हां, हां, हां. पण जेव्हा प्राईड ऑफ काऊचं दूध जे आहे, हं. ते मुलं त्यांच्या घरातली फॅमिलीची आहेत. ते ॲज इट इज बॉटल खोलून जेव्हा दूध मुलं प्यायला लागली, तेव्हा कुठल्याही आई-वडिलांना आपल्या मुलांनी दूध प्यावं आणि न आपण फोर्स करता, हं, हं, हं. तेव्हा जे एफोर्ट नाही करू शकत, हं. पण आपली मुलं जर दूध पित असेल प्राईड ऑफ काऊ ब्रँडचं, तर अशी खूप कस्टमर आमच्याकडे आहेत आणि ॲडिक्शन आहे त्यांचं. अच्छा. हां. मग वेगळेपण काय आहे? साधं दूध आणि प्राईड ऑफ काऊचं हे प्रीमियम मिल्क? अल्टिमेटली असं आहे, हं, की हॅपी काऊज गिव्ह द मोर मिल्क हं. आणि त्याची आम्ही खूप
निगा राखतो. निगा ठेवतो, त्यांना न्यूट्रिशन फूड देतो, हां, हां. फीड देतो आणि म्हणजे त्यांना वॉटर पण आरो वॉटर देतो. अच्छा. हां, अल्टिमेटली तेच कन्व्हर्शन आहे. हां, हां, हां. ती ओके. इतक्या हेल्दी राहत असल्यामुळे, हं, हं. हॅपी राहत असल्यामुळे, ती दूध आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते दूध अनटच बाय ह्युमन हँड. ओके. जेव्हा मिल्किंग सकाळी होतं, दुपारी होतं किंवा संध्याकाळी होतं. संध्याकाळी दूध झालेलं इमिजिएट ते प्रोसेस होतं. हं, हं. तिथे कुठलंही ह्युमन टच. इंटरव्हेन्शन नसतं हां, हां. आणि इमिजिएट ते पॅश्चराइज होतं आणि तिथेच ते बॉटलिंग होतं ओके. आणि त्यामुळे ते तुमच्या घरात सकाळी जे दूध येतं, हं, हं. ते अतिशय फ्रेश मिल्क या ठिकाणी येतं आणि फार्म टू होम हा कन्सेप्ट आहे. हं, हं, हं. याला मीडिएटर नाही, याला डिस्ट्रिब्युटर नाही, याला रिटेल चेन नाही. हं. तेव्हा हे प्रीमियम दूध जे आहे, हे तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी कस्टमर बनलेला असल्यामुळं, आम्ही त्या कस्टमरची फार्म म्हणून केअर घेतो आणि त्याला कुठल्या वेळेत सकाळी दूध हवं आहे, हं. ते पोहोचत असल्यामुळं हा अच्छा. प्रीमियमनेस प्राईड ऑफ काऊचा हं, हं. हा कायम टिकून आहे आणि त्याची रेंज ऑफ प्रॉडक्ट जे आहे, आता प्राईड ऑफ काऊ घी आहे, हां. जे त्याच्या मिल्कचे कंटेन आहेत, तेच प्रीमियमायझेशन त्याच्या घीमध्ये मिळतं. त्याची अच्छा. ग्रीक योगर्ट जे आहे, हं, हं. ते आम्ही वेगळ्या सोर्स पद्धतीने नॅचरल फ्रूट टाकून या ठिकाणी देतो. ओह! वे प्रोटीनचं मार्केट मोठं आहे, लोकांना माहिती आहे. ते आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे किंवा जे जिमला जातात ते सुद्धा याचा वापर करत असतात. पण त्याच्यामध्ये असं होतं, की बरेचसे फॉरेन ब्रँड्स हे उतरलेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट कॅप्चर केलं होतं. मग तुम्ही अवतार लॉन्च केला तेव्हा काय विचार होता? आणि आता जर समजा तुम्हाला विचारलं, की हे जे फॉरेन ब्रँड्स आहेत वे प्रोटीनमधले, त्याला इंडियन ब्रँड टक्कर देऊ शकतात का? बीट करू शकतात हो. का? कसं काय? इनिशियली वे प्रोटीन्स म्हटलं, हं. की असा मोठा जार आणि पावडर. मसल्स वगैरे दाखवले जाणार आणि सगळे इम्पोर्टेड आजही 99.9 हां, हे सगळे इम्पोर्ट असलेले वे प्रोटीन्स आहेत हां. आणि वे प्रोटीन जे आहे हे चीजपासूनच बनतं आणि चीजपासून आम्ही व्हॉल्युमॅटिकली चीजवर जेव्हा पोहोचलो, हं. तेव्हाच ते कन्वर्ट त्याच्यात करू शकतो आणि व्हॉल्यूम झाल्यानंतर तुमच्या वेचं करायचं काय? हां. इनिशियली छोट्या व्हॉल्यूममध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट केलं, तर तो एखाद्या बिस्किट, बेकरी या प्रॉडक्टसाठी देऊ शकता. पण त्याला मोर अँड मोर तुम्ही जर व्हॅल्यू मिळवण्यासाठी हं, हं. त्याला प्रोसेस फिल्टरेशन जर कंटिन्यूअस तुम्ही जर करत राहिलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले वे प्रोटीन्स या ठिकाणी मिळू शकतात आणि तो आम्ही या ठिकाणी इंडियात जेव्हा जेवढे इंटरनॅशनल प्लेयर हं, होते, हं. त्यांच्या समोर हे प्रॉडक्ट्स आणले. इनिशियली कुठलाही ब्रँड एक इमॅजिन असते, की इम्पोर्टेड समोर देशी प्रॉडक्ट आहे, इंडियाचं प्रॉडक्ट आहे. हां. हे त्या कुठे क्वालिटीचं असणार. वेळ लागला आम्हाला. 1-1.5 वर्ष हा एक समय असतो, की कुठला त्या ग्राहकाने एकदा दोनदा त्याला ॲक्सेप्ट करणं. हं, हं. पण जेवढे इम्पोर्टेड आजही ब्रँड आहेत, हं. ते एक लेबल बनवणारी कंपनी आहे. इंटरनॅशनल ती कुठून तरी दुसऱ्या ठिकाणून घेतात. तिसऱ्या ठिकाणी त्याला प्रोसेस होती. अर्थात त्यांचे ब्रँड आणि ती इमेज असल्यामुळे. परंतु फूड हे फूड आहे. हं. त्याला तिथून इथे येईपर्यंत, प्रोसेस होईपर्यंत आणि कंझ्युमरच्या याच्यात असेपर्यंत बराचसा 4-6 महिने, 8 महिन्याचा अवधी हं. हा त्याच्यातच निघून जातो. अच्छा. आणि त्याची एक क्वालिटी आणि टेस्ट आहे. हं. ही यातच थोडा एक समय असतो. जेव्हा इथे आम्ही चीज बनवतो त्याच्या आधी वे निघतं हं. आणि वे इमिजिएट आम्ही या ठिकाणी प्रोसेस करतो. ओके. आणि त्यामुळे त्याची एक फ्रेशनेस आहे, स्वीटनेस आहे, कडवटपणा म्हणजे मी अनेक वेळा स्वतः जिममध्ये जात असताना म्हणजे वे बिझनेसमध्ये मला हं, हं. येण्याचं अट्रॅक्शन सगळ्यात हे होतं, हं. की जिममध्ये कोणी असेल, हां. अगदी जिम 1 तास किंवा 45 मिनिट करत असेल, हं. तर त्याचे 8-10 मिनिटं तर 2-3 वेळा असे मिररमध्ये स्वतःला पाहण्यात बघणं. आणि हां. बघण्यातच त्याचं खूप असं हे जातो. खरं आहे आणि मिरर सुद्धा तिथे असतात. हां, मिरर त्याच्यासाठीच असतात. हां. का मी थोडं कमवलं आणि थोडं मी आरशात पाहिलं, हां. की हे पण जेव्हा ते पावडर्स कन्झ्युम करायचं ते अनेक ठिकाणी मी पाहिलं, हां. तेव्हा तो मिरर समोर जाऊन नाही प्यायचा. ते एका कॉर्नरमध्ये जाऊन पाहायचा. अच्छा. कारण त्याच्यातला कडवटपणा, मेडिसिनल पणा जो आहे, हां, हां, हां. तो स्वतःलाच पाहू शकत नव्हता. पण तो आता हे जरुरी आहे शरीराला. मग घ्यावं म्हणून लागलं. असं ते जबरदस्तीनेच सगळे घेण्यासारखे दिसत होते हं, आणि हं. मी तेच पाहायचं असं का करतात हे? आणि त्याचं एकच कारण होतं, की सगळे नॉर्म्स बरोबर आहे. हां. पण तो
टेस्ट. फ्रेशनेस आणि टेस्ट नाही. हां. आणि जेव्हा आम्ही स्वतः बनवलं, तेव्हा आज मी खूप प्राऊडली सांगू शकतो, की अवतार ब्रँड जो आहे, हां. तो लोकं मिररच्या समोर एन्जॉय करून, सेलिब्रेशन करून सारखं पित असतात ते. अच्छा. आणि ती ती जी आमची स्ट्रेंथ आहे, हं. त्याच्यातली अर्थात क्वालिटी आहे, फ्रेशनेस आहे. पण डिफरन्शिएट तुम्ही इंटरनॅशनलच्या समोर बोललात. इनिशियली इंटरनॅशनल ब्रँडच्या समोर जे फ्लेवर्स असतात, हं. की बेल्जियम चॉकलेट, ब्राझिलियन कॉफी असे सगळे प्रॉडक्ट हं. तुम्हाला द्यावं लागतात. तेव्हा ती इमॅजिन तुमची तयार होते. हं, हं. ठीक आहे, इनिशियली आम्ही ते प्रॉडक्ट आजही आमचे आहेत. अच्छा. पण मी म्हटलं यांच्यासमोर हं, हं. माझी स्वतःची एक वेगळी अवतार या ब्रँडची ओळख जर असली पाहिजे. हं, हं, हं. तर आम्ही मलाई कुल्फी हा इंडियन फ्लेवर जो आहे, नॅचरल फ्लेवर, हां. तो त्याच्यात लॉन्च केला. अच्छा. आणि म्हणजे तो एवढा प्रोटीनमध्ये? हिट प्रॉडक्ट आहे आज आमचा. हां. जेवढे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, जे जगात ते आपल्या त्यांच्या एका याने विकतात. हं. त्यांना इंडियात आता प्रत्येकाला मलाई कुल्फी हा एक फ्लेवर त्यांना आणावा लागला. हं, हं. आणि त्याचाच मला प्राउड आहे, अच्छा. की फॉलो द लाईन ही हं. त्यांनी केली. हं, हं, हं. जे एका म्हणजे काळी जगातले लीडर आहेत, हां. त्यांना इंडियातल्या या अवतार ब्रँडला फॉलो करावा लागतोय. आणि जे प्रीमियम आमच्या अवतार ब्रँडला सुरुवातीला इंटरनॅशनलच्या समोर तुम्हाला एक डिस्काउंटेड प्राईस मिळते, कारण की तुम्ही देशी ब्रँड आहात. हं, हं. पण ते आम्ही कधी स्वतःला तशा पद्धतीने केलं नाही. क्योंकि जे एफर्ट्स ते घेतात त्यापेक्षा जास्त एफर्ट्स आम्ही या ठिकाणी आमच्या या ब्रँडमध्ये हं. घेतले. मग व्हे प्रोटीनमध्ये फक्त पावडर आणलं, की त्याच्या व्यतिरिक्त इतरही जे प्रॉडक्ट आहेत, बार असतील, प्रोटीन बार असतील किंवा या सगळ्या गोष्टींची आयडिया कशी आली? कशा पद्धतीनं ते डेव्हलप करत गेलात तुम्ही? बेसिकली वे पावडर्स इनिशियली आपल्याला हां. की जिम जाणाराच फक्त वे लागतो किंवा प्रोटीन्स लागतात. हां. पण तुम्ही जर पाहिलं की इव्हन आपल्या गव्हर्नमेंटनी देखील न्यूट्रिशन गाईडलाईन्स. स्ट्रेंथमुळे हां. गाईडलाईन दिलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटनी, की भारताला खूप प्रोटीन डेफिशियन्सी आहे. हं. म्हणजे 60% 55% व्हेजिटेरियन आहेत. नॉन व्हेजिटेरियन जरी असले, तरी ते त्या पद्धतीचं इतकं प्रोटीन्स घेत नाहीत. हं. तेव्हा कन्झ्युम. प्रोटीनचे हां. कन्झ्युम होत नाही. आणि त्यासाठी प्रोटीन्सवर खूप हे करणे आणि ते सेम आम्ही देखील त्याच स्टेपवर होतो. हं, हं. त्यामुळे आम्ही सगळे नेक्स्ट लेव्हलचे जे प्रॉडक्ट्स आहेत, की कॉमन माणसांना पण प्रोटीन हे हवं आहे. हं. त्यामुळे रिसेंटली आम्ही प्रोटीन वेफर बार लॉन्च केला अवतार या यानेच. अच्छा. हां, त्याच्यात मिल्क प्रोटीन आम्ही वापरलं. हं, हं. आणि मिल्क प्रोटीन, वे प्रोटीन त्याच्यात वापरल्यामुळे वन ऑफ द बेस्ट टेस्ट आणि सहज दुसरं काही खाण्यापेक्षा हं. हेल्दी प्रॉडक्ट प्रोटीन वेफर बार हां. हा आमचा खूप एवढ्यात हिट झाला. रेडी टू ड्रिंक हे भारतात नव्हतं. ते 15 ग्रॅम प्रोटीन आम्ही आता ऑलमोस्ट लॉन्च करण्याच्या प्रिपरेशनमध्ये आहोत. अच्छा. व्हेरी गुड. जगातले इंटरनॅशनल प्रिझ्मा पॅक जे आहे, हं, हं. अशा पद्धतीचं टिल्ट पॅक आहे, हं, हं. की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कन्झ्युम केलं, कॅप केले, परत ठेवलं तुम्ही. हां. अशा प्रकारचे नवे-नवे खूप प्रॉडक्ट्स जे आहेत, हे आम्ही प्रोटीनमध्ये आहे. हं. म्हणजे पनीरमध्ये देखील खूप प्रोटीन असतं खूप छान. तर एक्स्ट्रा प्रोटीनचे पनीर आम्ही लॉन्च केलं. आणि पुढच्या 25 वर्ष हं. हा देश प्रोटीनवर डेफिशियन्स असल्यामुळे पुढच्या 25 वर्ष आमची कंपनी प्रोटीन आणि प्रोटीन यावरच काम करत राहणार आहे. अच्छा. अनेक प्रॉडक्ट्स तुम्हाला सहज हं, हं. तुम्हाला प्रोटीनचे कन्झ्युम करण्यासाठी या ठिकाणी आवडेल आणि हं. असे प्रॉडक्ट या ठिकाणी आम्ही लॉन्च करणार. लॉन्च करणार आहे. अच्छा. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही असं म्हणताय, की येणारं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचे प्रॉडक्ट हे जास्त चालतील ॲब्सोल्युटली. येणाऱ्या काळामध्ये. हो. आणि त्याचबरोबर म्हणजे 4 वाजताचा स्नॅक्स देखील आहे ना, हां. थोडा स्पायसी असला तरी त्याच्यात प्रोटीन असले हां. तर आवडेल. ओके. हां, म्हणजे भेळभजी तर आपला ट्रेडिशनल आहे. हां. पण त्याच्याबरोबर प्रोटीन जर चांगलं असलं, तर हां. ते प्रिफर जास्त केलं जाईल. हं, थोडं स्पायसी असलं तर आणखीन हे होईल, पण हेल्दी असलं पाहिजे. हं, हं. येणारा नवं जनरेशन जे आहे, हां. हे टेस्ट तर पाहतच, हां. पण डाएट लेव्हल हे खूप इम्पॉर्टंट ठरलेलं आहे. खरं आहे. हां, त्यामुळे आम्ही शुगरला रिप्लेसमेंट मोंक फ्रूट म्हणून आहे. हं. ते या ठिकाणी रिप्लेस केलं. देशात पहिल्या वेळा या डेअरी कंपनीनी हं, या हं. ठिकाणी शुगर रिप्लेसमेंट या ठिकाणी आणलेली आहे. हां. म्हणजे डायबिटीज प्रत्येकाला नाही. हं. 30% वी आर सफरिंग फ्रॉम डायबिटिक. पण न्यू जनरेशन म्हणतो शुगर नकोच. हं. पण मला स्वीट तर हवं आहे. तर नॅचरल स्वीटनर जे आहेत, ते जगातली जी बेस्ट असेल मोंक फ्रूटसारखे,
ते या ठिकाणी आमच्या कंपनी रिसर्चमध्ये आणले आणि त्याचे प्रॉडक्ट आणले या ठिकाणी. अच्छा. या. म्हणजे तुम्ही फ्युचरचा विचार करून आता ते प्रॉडक्ट लॉन्च करता, जेणेकरून येणाऱ्या 10 वर्षांमध्ये ते मग जास्त सेल होतात. आत्ताही मार्केट असतं, पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्याचं आणखी मार्केट मोठं होतं आणि तोपर्यंत तुमची जी स्ट्रेंथ आहे ती सुद्धा वाढलेली असते. जसं तुम्ही चीजच्या बाबतीमध्ये केलं होतं. हां. त्याच पद्धतीनं प्रोटीनच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचा हा प्लॅन दिसतोय. पण त्याच वेळेला एक प्रश्न उपस्थित होतो, की भारतामध्ये बिझनेस करण्यासाठी आणि तेही फूड बिझनेस करण्यासाठी क्वालिटी महत्वाची आहे की नेटवर्क? पहिला क्वालिटी. हां, क्वालिटीचा कस्टमर तुम्हाला भेटला हां. आणि तो कस्टमर मुंबईत आहे आणि तो चेन्नईत राहायला गेला, तर तो शोधतो की माझं आवडतं प्रॉडक्ट मला चेन्नईत कुठे भेटेल. हं, तुम्ही जेवढे नेटवर्किंगसाठी एफर्ट्स घेत असता, तेवढा चांगला ग्राहक, हा क्वालिटीचा ग्राहक हा तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रॉडक्टसाठी सुद्धा नेटवर्क करत असतो आणि आजचा तो ऑनलाईनचा जमाना आहे. हं. त्यामुळे पहिला तुमचं फोकस ऑलवेज हे बेस्ट क्वालिटी काल दिली त्याच्यापेक्षा उद्या बेस्ट क्वालिटी कशी द्याल यासाठी तुम्ही एफर्ट्स घेतले. तर नेटवर्क बनण्यासाठीचं इट्स अ रुटीन आणि इट्स अ प्रोसेस. हं, हं, हं. हां, त्यासाठी तुमचा ग्राहकच तुम्हाला हेल्प करतो. ऑटोमॅटिकली तुम्हाला तो कुठेतरी श्रीनगरला जातो तेव्हा तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट पाहिल्यानंतर पहिला मी हे प्रेफर करेल किंवा एखाद्या 10 पैकी 9 पिझ्झा कंपनीतले हं, इंडियातल्या हं. ज्या टॉप आहेत, त्या 10 पैकी 9 कंपन्यांमध्ये आमचं चीज खूप प्राऊडली वापरलं जातं. हां, अच्छा. आणि त्यामुळे आमचा ग्राहक कुठे ना कुठे तो कायम कनेक्ट आणि टचमध्ये असतो. हं, म्हणजे सिलिगुडी, आसाम, गुवाहाटी हं. इथे सुद्धा आमचं खूप चांगलं जे नेटवर्क आहे, हां, ते केवळ क्वालिटी प्रॉडक्ट आणि ह्यामुळे आहे. अच्छा. हां. पण आता तुम्ही फ्युचरविषयी विचार करता आणि तुम्ही एवढ्या वर्षांपासून या बिझनेसमध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं, की येणाऱ्या म्हणजे फ्युचर फूड इंडस्ट्रीचं आणि त्याच्यातही डेअरी इंडस्ट्रीचं नेमकं काय असेल? कसं असेल? मी आता या कंपनीला फक्त फ्युचर डेअरी असं पाहत नाही. हं. आम्ही न्यूट्रिशनवर काम करतोय. ओके. हेल्थ अँड न्यूट्रिशनवर काम करतोय. हं, हं. जेवढे आमचे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत, हं. त्याबरोबर आमचे सगळ्यात बेस्ट म्हणजे जेवढ्या फार्मा आहेत, बेबी फूड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे इन्ग्रीडियंट्स जे आहेत, हं, हं. हे आमच्याकडे लॅक्टोज आहेत, DWP28 अशा प्रकारचे डेअरीतले न्यूट्रिशन प्रॉडक्ट जे आहेत, हं, हं. ते आम्ही या ठिकाणी प्रोड्यूस करत असताना, आता या कंपनीला आम्ही फक्त न्यूट्रिशन कंपनी म्हणून या ठिकाणी विचार करत राहतो. ओके. हां. अच्छा. मग येणाऱ्या 5 वर्षांमध्ये पराग मिल्क फूड्स कुठे असेल? ॲब्सोल्युटली आमचा ड्रीम जो आहे, हं. की इंडिया जो आहे, भारत जो आहे, हा जगातला लार्जेस्ट नंबर 1 मिल्क प्रोड्युसर आहे. पण तो मिल्क एक्सपोर्टर किंवा एक्सपोर्ट सेलर हं, हं. बनलेला नाही आहे. आणि ती अचीव्हमेंट ही पराग मिल्कच सगळ्यात फास्टेस्ट स्पीडनी करावी. कारण जगात काऊची ओळख आहे हं, हं. आणि गाईचे प्रॉडक्ट जे आहेत, या चारही ब्रँडने आम्ही चांगल्या पद्धतीने जगातलं पण चांगलं मार्केट एक्वायर करू. हं, हं. हे या कंपनीतलं असणार आमचं पुढचं ड्रीम असणार आहे. हं. अर्थात व्हॉल्युमेट्रिकली, नंबरली या पद्धतीने आम्ही डबल डिजिटची ग्रोथ ही दरवर्षी करत असतो. ती या स्पीडनी जर आम्ही पुढे चालत राहिलो, तर निश्चितपणे ही कंपनी आणखीनही यापेक्षा 5 वर्षात ही घरघरात यापेक्षा सामान्य माणसाला आवडेल अशी असणार आहे. अच्छा. तुमचं विजन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली होती 92 मध्ये, तेव्हापासून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करत आलात. हजारो कोटींची कंपनी आता उभी केली आहे आणि पुढचंही तुमचं ड्रीम तुम्ही सांगताय. तर ही जी हजारो कोटींची कंपनी आहे, हजारो कोटींचं एम्पायर उभं करण्यासाठी एक स्किल कोणतं लागतं? एक स्किल असा असावं लागतं, की हा बिझनेस हा पेरिशेबल आहे. हं, सकाळी जेव्हा दूध येतं, तेव्हा तुमच्याकडे रॉ दूध असतं हं. आणि संध्याकाळपर्यंत त्याचा जर डिसिजन नाही घेतला, हां. तर सकाळी असणारं दूध हे तुमच्याकडचं अमृत असतं आणि योग्य वेळेत जर त्याला कन्व्हर्शन किंवा त्याला प्रोसेस झाली नाही, तर हेच दूध हे तुमच्याकरता पॉइझन बनू शकतं. हं, तुमच्या बिझनेसला हे दूध खराब होऊ शकतं आणि तुमचा बिझनेस खराब होऊ शकतो. त्यामुळं पेरिशेबलमधून कन्व्हर्टेबल त्याला बेस्ट प्रॉडक्ट बनवणं हं. आणि सगळ्यात फास्टेस्ट ग्रोथ घेत असताना एक रिस्क जी आहे
ती या बिझनेसमध्ये मी कायम घेत राहिलेलो आहे. आणि त्याला या निर्णयामुळेच मला प्रत्येक वेळा अर्थात कस्टमरनी, ग्राहकांनी साथ दिली. हं. असणाऱ्या माझ्या प्रोड्युसरनी या ठिकाणी कायम ॲज अ या कंपनीचे ते पार्टनर्स आहेत, या पद्धतीने त्यांनी कायम या ठिकाणी असोसिएट केलं. म्हणून ही कंपनी मी अशीच पुढे घेऊन जाऊ शकलो. अच्छा. आणि आता समजा तुम्ही होतात त्या वयामध्ये, त्या वयाचा एखादा तरुण तुमच्याकडे आला, त्याच्याकडे पैसा नाहीये, नेटवर्क नाहीये, पण त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. काय सल्ला द्याल? 100% बिझनेस हा सुरू करणं आहे. हं, याला आजचं फायनान्शियल मार्केटमध्ये खूप अवेलेबिलिटी आहे. हं, पण कुठलाही माणूस पैसे तेव्हा लागतो, त्याचं स्वप्न काय आहे? हं, आणि त्याचं स्वप्न जे आहे, हे खूप स्ट्राँग असलं पाहिजे आणि ते स्वप्न पाहत असताना मी कन्व्हर्ट करेल. हं, याला कुठल्याही पद्धतीने याला इस्टॅब्लिश करण्यासाठी जे एफर्ट्स आहेत, हं. ते मी घेईल. मग त्यासाठी काय परिश्रम असेल ते करेल. हे या तरुण वर्गाने जर केलं, तर निश्चित बिझनेसेसला खूप अजून जगात स्पेस आहे. हं, इंडियात तर अजून ग्रोइंग स्ट्रॅटेजी आपली ग्रोथ स्ट्रॅटेजी तर मी सांगेल की अजून सुरू पण झालेली नाही. हं, येणारा काळ जो आहे पुढचा, हं, हा फक्त भारत, भारत आणि भारत असणार आहे. हं. आणि आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आज एवढं मोठं एम्पायर उभं केलेलं आहे, हजारो कोटींची कंपनी उभी केली आहे. देवेंद्र शहा यांना लोकांनी काय म्हणून लक्षात ठेवावं? मला तर देवेंद्र शहाला देवेंद्र शहा याच पद्धतीने ओळख माझी जास्त आवडेल. हं, परंतु जिथे जो मला समोर व्यक्ती दिसतो, तर माझे शेतकरी जे आहेत, कदाचित मी कधी म्हणजे त्यांच्याबरोबर मी त्यांच्यासारखा राहतो, त्यांना खूप आवडतं. त्यांच्यासाठी किंवा ते माझ्याकरता जेव्हा काम करतात, तेव्हा तेवढ्याच आवडीने, प्रेमाने या ठिकाणी बोलत असतात. आणि जगातला ग्राहक भारतात फिरत असताना कुठेही सहज-सहज जरी फिरलो, निघालो हं, हं, आणि देवेंद्र शाह म्हटल्यावर ते अगदी खूप एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला भेटल्यासारखं. हं, देवेंद्र शाह म्हटल्यावर ते अगदी मोठ्याने आवाज देऊन येतात हं, हं, आणि त्यांना प्राऊड वाटतं. ती माझी कमाई मला असं वाटतंय. हां, तिथे ती माझी ओळख आहे, हं, असं मला कायम प्राऊड फील होतं. त्यामुळं मला हीच ओळख असली पाहिजे हं. का देवेंद्र शाह हा कायम माझ्या आवडी-निवडीसाठी अवेलेबल. असलेला व्यक्ती आहे. हां. त्यांच्यासाठी एफोर्ट करणारा माझ्या जवळचा व्यक्ती आहे हं, हं. आणि तीच माझी ओळख मी यावेळी पुढे तुम्ही हे सर्व ऑलरेडी अचीव्ह केलंय आणि पुढचे जे तुमचे ड्रीम्स आहेत, एम्स आहेत, तेही फुलफिल होतील अशी सदिच्छा तुम्हाला. आणि तुम्ही इथे आलात, एवढं छान तुमची जर्नी शेअर केली, स्ट्रॅटेजीज शेअर केल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. आणि देवेंद्र शहा सरांनी दाखवून दिलेला आहे, झिरोपासून हजारो कोटींपर्यंत बिझनेस त्यांनी एम्पायर एक उभं केलं आणि याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे, की बिझनेस हा फक्त पैसा कमावण्यासाठी नसतो, तर एक लिगसी बनवण्यासाठी असतं. त्याच्यामुळे आजच्या या एपिसोडमधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. त्याविषयी कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.